झाली का नाही मकर संक्रांतीची तयारी? झाली नसेल तर हा व्हिडिओ पाहून लागलीच तिळगुळाची चक्की व लाडू बनवायला सुरू करा. तर आपण येथे बनवली आहे तिळगुळाचे मिनी लाडू व तिळगुळाची चक्की, तुम्ही पाहू शकता. तर येथे मी सर्वप्रथम गूळ खिसायला घेतलेला आहे. हा गूळ मी 2 वाटी किसून घेणार आहे व कढईमध्ये मी येथे 1.5 कप तीळ भाजायला घेतलेले आहेत. हे तीळ आपण व्यवस्थित भाजून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपले तीळ व्यवस्थित भाजलेले आहेत. तिळाला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. व येथे मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्या तिळगुळाची चक्की व लाडू याची चव वाढायला मदत होईल. शेंगदाणे जास्त भाजून घ्यायचे नाहीत, त्याला बस 1-2 डाग लागेपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत. येथे कढईमध्ये 1 चमचा तूप व 2 वाटी गूळ टाकून घेतला आहे. हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. हा गूळ वितळेपर्यंत आपण येथे पोळीपाट व बेलन याला तूप लावून घेऊया, जेणेकरून आपली चिक्की लाटताना याला चिटकणार नाही. तुम्ही पाहू शकता येथे आपला चिक्कीसाठी लागणारा पाक तयार झालेला आहे. यामध्ये आता आपण भाजून घेतलेले तीळ व शेंगदाणे घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता तिळासाठी गूळ व्यवस्थित प्रमाणात झालेला आहे. आता यातील अर्ध मिश्रण आपण पोळीपाटावर चक्की बनवण्यासाठी घेणार आहोत. व अर्ध मिश्रण आपण लाडू बनवण्यासाठी बाजूला प्लेट झाकून ठेवूयात. व आता हे बॅटर गरम आहे तोपर्यंत हलक्या हलक्या हाताने याची आपण पोळी लाटून घेऊया. तुम्हाला हवी असेल तेवढी जाड व जेवढी पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही बनवून घेऊ शकता. येथे माझी पोळी लाटून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. याच्या लगेच वड्या पाडून घ्यायच्या आहेत. थंड झाल्यानंतर याच्या वड्या पडायला अवघड होतं. येथे माझ्या वड्या पाडून झालेला आहे. आता आपण हे सेट होण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण लाडू बनवून घेऊया. तर हे राहिलेलं मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. व मिश्रण गरम आहे तोपर्यंत याचे आपण लाडू बनवून घेणार आहोत. मिश्रण थंड झाल्यानंतर हे कडक होईल व याचे लाडू बनवता येणार नाहीत. तुम्ही पाहू शकता आपले लाडू किती इझिली होत आहेत व मिश्रण सध्या गरम आहे. आता ही चिक्की सेट झालेली आहे, ती आपण काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता चिक्की किती इझिली निघत आहे.
तर आपले तिळगुळाची चक्की तयार झालेली आहे. व हे आपले तिळगुळाचे मिनी लाडू तुम्ही स्वतः प्रमाण पाहू शकता. गुळाच्या लाडू व चक्कीमध्ये तीळ आणि गुळाचं प्रमाण एकदम व्यवस्थित झालेलं आहे. त्याला एकदम व्यवस्थित टेक्स्चर आलेलं आहे. तुम्हा सर्वांना हॅपी मकर संक्रांती. तर या संक्रांतीला तुम्ही मी सांगितल्या प्रकारे अशी तिळगुळाची चक्की व लाडू बनवून नक्की खा. व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.